माझं महाराष्ट्र सैनिकांना फक्त एवढंच सांगणं आहे, जर का उद्या राजसाहेबांनी निवडणुकीनंतर महायुतीत जरी गेले तरी आपण त्यांना काय बोलतात पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, जर का सत्तेत बसायचं असेल तर महायुती किंवा महाआघाडी, आणि महाआघाडीत जाणं आपलं बोलतात ना आपल्या रक्तात नाही त्या मित्रांनो. आणि त्यातल्या तर महाराष्ट्र बिघडेल. तर मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला आत्ता वाटेल की भूमिका बदलल्यात वगैरे सगळ्या गोष्टी, पण महाराष्ट्र हातातून आपल्याला घालवायचा नाही. त्यासाठी हे उचललेलं पाऊल असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी त्याला पाठिंबा द्यावा. आणि कुठेतरी एक बाळासाहेबांचा जो दरारा तो राजसाहेबांमध्ये आहे हे भाजपला कळलं, आणि त्याच्यामुळे राजसाहेबांना त्यांनी सोबत घेण्याचा निर्णय कदाचित केला असेल, आणि हा निर्णय अतिशय योग्य आहे. नमस्कार मित्रांनो, मराठी बोलूतर्फे तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, कालची आपण जर का राजसाहेबांची मुलाखत पाहिली असेल एबीपी माझावर, तर तुम्हाला कळलं असेल की आता राजसाहेबांची पुढची भूमिका ही काय असू शकते. आणि दिवाळीच्या या ऐन मौक्यावर आपल्याला मनसेची पुढची पावलं जी काय असतील ती कुठेतरी राजसाहेबांनी काल मुलाखतीमध्ये सांगितलेत. राजसाहेबांना जेव्हा काल प्रश्न विचारला की तुम्हाला काय वाटतं 2024च्या या निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण असेल, तेव्हा राजसाहेबांनी चक्क मनसेचा मुख्यमंत्री नाही तर भाजपचा मुख्यमंत्री असेल असं सांगितलंय. आणि असंही बोलले, जर का तुम्ही मला विचारलं की 2029ला मुख्यमंत्री कोण असेल, तर त्याचं उत्तर मी आत्ताच सांगतो की महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल. आणि हे तुम्ही आत्ता लिहून घ्या. मनसे आता 2024ची ही निवडणूक स्वबळावर लढवून निवडणुकीनंतर महायुतीसोबत जाईल आणि सत्तेत बसेल का? तर मित्रांनो, मला असं वाटतं होय, आणि ती काळाची गरज आहे. कारण मला असं वाटतं कुठलाही पक्ष जर का असेल त्याला सत्तेत यायचं असेल तर कोणासोबत तरी युती आघाडी करणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार जर का केला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीपेक्षा चांगला पर्याय नसूच शकतो. कारण महाविकास आघाडीसोबत जाणं हे राजसाहेबांच्या कधी रक्तात नाही, आणि ते बाळासाहेबांकडून त्यांनी शिकलेलं आहे की आयुष्यभर ज्या बाळासाहेबांनी काँग्रेसला विरोध केला त्या बाळासाहेबांच्या भूमिकेवर राजसाहेबांनी कधीही काम केले आजपर्यंत आपण पाहिलं तर. सर्वांनाच माहिती की राजसाहेब महाविकास आघाडीसोबत तर कदापि जाणार नाही, गेले तर महायुतीसोबत जातील. आणि त्यात मला असं वाटतं की हा जर का निर्णय झाला महायुतीसोबत, जर का महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेली सत्तेत, तर महाराष्ट्र सैनिकांनी नाराज होण्याचं काही कारण नाही. कारण मित्रांनो, महाराष्ट्रात जर का सत्ता हवी असेल तर महायुती किंवा महाआघाडी या दोघांपैकी एकासोबत जाणं हे गरजेचंच आहे. आणि जेव्हा महायुतीमध्ये मनसे जाईल तेव्हा मनसेला तर फायदा होईलच, आणि त्याचा फायदा भाजपला देखील होईल. कारण मित्रांनो, हिंदुत्वाची भूमिका घेणारे हे दोन पक्ष आहेत. पण मित्रांनो, आता ही जी निवडणूक आहे विधानसभेची ती आपल्याला एक चॅलेंज आहे. पण मित्रांनो, अजून तो अधिकृत निर्णय झालेला नाहीये. त्याच्यामुळे आपले जिथे इथे उमेदवार आहेत तिथे आपल्या उमेदवारांचा आपला प्रचार करायचा आहे. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त आमदार आपल्याला निवडून आणायचे आहेत. कारण जेव्हा आपण महायुतीमध्ये जाऊ तेव्हा असं नको व्हायला की बाबा तुमचे काहीच आमदार नाहीयेत, आणि तिकडे आपल्याला तो एक मान मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता जर का उद्याचा आपला मित्रपक्ष जरी समोर असेल तरी आपल्याला त्याच्या विरोधात लढायचं आहे. पण मित्रांनो, आपल्याला आता सध्या जे आपले उमेदवार आहेत त्यांना निवडून द्यायचंय. कारण आपल्या समोर जरी भाजप असली तरी देखील आपल्याला आता लढायचं आहे. कारण आपल्याला जास्तीत जास्त आपले मनसेचे आमदार जे आहेत ते मित्रांनो विधानसभेत पाठवायचे आहेत. आणि उद्या जर का महायुतीमध्ये जेव्हा मंत्रिमंडळाची स्थापना होईल तेव्हा मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेना मला असं वाटतं कुठे कमी पडता कामा नये. आणि महाराष्ट्रात मनसेची ताकद काय आहे ती आपल्याला महाराष्ट्र सैनिकांनाच दाखवून द्यायची. शिवसेना जुनी होती ती आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे मित्रांनो. आणि भाजपला देखील असंच वाटलं होतं की जी जुनी शिवसेना जी होती ती चांगली होती, पण आता ती कुठेतरी उद्धव साहेबांच्या त्या बोलतात ना काँग्रेसमध्ये जाणं आणि या सगळ्या, आता सोडा ती गोष्ट, ती बोलायचीच नाही. एक तो आता ठाकरे उभाटा गट जो आहे तो एक वेगळ्याच पद्धतीचा मित्रांनो हा पक्ष झालेला आहे. तो मला असं वाटतं काँग्रेसचा एक समन्वय पक्ष असं वाटतोय मला. आणि त्याच्यामुळे ती जागा जी आहे शिवसेनेची ती उणीव आता कुठेतरी मनसेने भरलेली हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे मनसे आता कुठेतरी भाजपसोबत येईल महायुतीमध्ये, आणि आपली सत्ता नक्की असेल हे 100%. आपल्याला आता ह्या निवडणुकीमध्ये जोरदार प्रचार करायचा आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार जितके जास्त येतील त्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण मला असं वाटतं आपण आता सत्तेपासून दूर नाहीये. एक अजून 23 तारखेला आपल्याला कळेलच, आणि ती सत्तेत जरूर असेलही. आता आपण ह्या निवडणुकीत सत्तेत सहभागी होऊ, मला असं वाटतं काही मंत्रिपद देखील आपल्याला मिळतील. पण कदाचित 2029ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री असेलच, आणि तेव्हा मला असं वाटतं राजसाहेबांचं आणि महाराष्ट्र सैनिकांचं, मराठी माणसांचं स्वप्न हे पूर्ण तेव्हा होताना दिसेल. तर मला असं वाटतं एक स्टेप असते प्रत्येक गोष्टीची, राजकारणाची ती स्टेप आहे. आत्ता आपण बिनशर्त पाठिंबा आहे तर आपल्या सगळ्या बोलतात ते त्यांचं राजकारण त्यांना लागू. आपण राजकारण जे करतोय आपण ते महाराष्ट्राच्या हितासाठी करतोय हे सर्वांना माहिती आहे. आणि ह्यांचं जे राजकारण ते सत्तेसाठी आणि उगाच बोलतात ना की आव आणतात ते, तर त्या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे, मराठी माणसांना माहिती आहे. आणि आता लोक कंटाळले, तर मराठी माणसं आता शिवसेनेकडे न बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे बघतायत. आणि हे बरोबर आहे, हे गरजेचं आहे मित्रांनो. आणि प्रत्येक मराठी माणसाचा राजसाहेबांवर विश्वास आहे. कारण उद्धव साहेबांचं राजकारण जे आहे ते मित्रांनो हे बाळासाहेबांशी मिळतं जुळतं नाहीच आहे. बाळासाहेबांचे विचार हे उद्धव साहेबांनी कधी घेतलेच नाही, हे आपल्याला
देखील माहिती आहे हे आले ते आपल्या राजसाहेबांमध्ये. आणि मला असं वाटतं पक्ष जरी बदल आता ते पक्षाचं चिन्ह काय केलं गोष्टी कुठे चालल्यात माहीत नाही, पण आता मला असं वाटतं की कुठेतरी महाराष्ट्र नवनिर्माणचं ना हे एक नवीन चिन्ह आपल्या समोर मराठी म्हणून दिसतंय. जी जुनी शिवसेना होती ती आता मनसे आहे मित्रांनो. तर त्याला असं वाटतं आपण लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. लोकांना ते कळतंय हळूहळू कळेल. त्यांनी भरपूर लोक बोलतात की मनसेने राजकारण करून सत्तेत येणं गरजेचं आहे. मित्रांनो बोलतात ना राजसाहेबांनी काल सांगितलं एक वेळ लागेल, एक कुठेतरी वेळ लागेल, पण सत्तेत जरूर असू आणि आपण स्वाभिमानाने सत्तेत जाऊ. की एक कोणाची तरी ही आता जे शिवसेना फुटली 40-40 आमदार मित्रांनो राजसाहेबांनी स्वतः सांगितलं ते 35-40 आमदार 7-8 खासदार शिवसेना जेव्हा राजसाहेबांनी शिवसेना सोडली तेव्हा आले होते, पण राजसाहेब नाही गेले मित्रांनो, कारण त्यांना फोडाफोडीचं राजकारण करायचं नव्हतं. आजपर्यंत त्यांनी केलं नाही. हे एक उदाहरण द्यायचं झालं तर हे जे वरळीमध्ये जेव्हा निवडणुका झाल्या आदित्य ठाकरे जेव्हा उभे होते तेव्हा राजसाहेबांनी उमेदवार दिला नाही, कारण त्यांना वाटलं की माझा पुतण्या उभा राहतोय आणि ठाकरे घरातला कोणतरी पहिल्यांदा उभा राहते तर मी देणार नाही उमेदवार. तर त्याच्यामुळे हा विचार फक्त राजसाहेबच करू शकतात. हा विचार उद्धव साहेबांनी मित्रांनो केला नाहीये. आज अमित साहेब आपले उभे आहेत, पण मित्रांनो समोर त्यांनी उमेदवार दिला, काही हरकत नाही. आपल्याला मला असं वाटतं की हे राजकारण काय करतायत ना हे महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे. राजकारणामध्ये एक बोलतात संबंध ठेवणं ते देखील गरजेचं असतं. भले त्याला वेळ लागतो सत्ता येण्यासाठी, पण मित्रांनो ती जेव्हा सत्ता येते ती टिकून राहते. नाहीतर हे असं होतं उद्धव साहेबांसारखं एकदा सत्ता आली, पण आता जी आपण पाहतोय शिवसेना ही उभाटा गट कसा ढासळत चाललाय मित्रांनो. आमदार गेले, आता पक्ष गेला, त्याच्यानंतर आता मित्रांनो मला असं वाटतं ह्यांचे एक बोलतात ना आमदार येणं पण खूप मुश्किल असेल. आणि हे जे बोलवते ना मनसेला की यांचे आमदार नाहीत, आता ही परिस्थिती मनसेची जी होती ना हे 2-4 वर्षात, हे जी मनसेची परिस्थिती मला असं वाटतं ह्यांनीच केली, ह्या उभाटा गटानेच केली. आज त्यांच्यावरती परिस्थिती म्हणजे बोलतात ना की फळ कुठेतरी भोगावं लागतं, हे आता आपल्याला दिसतंय. बाळासाहेबांची पुण्याई होती तेवढं वर्ष त्यांनी सत्तेत घालवली, पण आता मित्रांनो लोकांना माहिती आहे की बाळासाहेबांच्या नावाखाली यांनी खूप काही राजकारण केलेत आणि बाळासाहेबांच्या विचार आणि आदर्शांना चुलीत घातलेले या लोकांनी. आणि ते विचार आणि आदर्श मला असं वाटतं राजसाहेब घेऊन चालले. मला काय सगळ्या जनतेला माहिती आहे हे राजसाहेब घेऊन चालले आणि राजसाहेबांना मला वाटतं महाराष्ट्रातली जनता देशातली जनता ही सपोर्ट करते आणि करणार. आणि यंदा मला असं वाटतं की मनसेचे 100पेक्षा जास्त आमदार निवडून येतीलच. आणि तेव्हा आपण ताट मानाने एक बोलू शकतो की महायुतीमध्ये जेव्हा आपण जाऊ तेव्हा आपले आमदार असतील आणि गरजेचं आहे. आणि महाराष्ट्र सैनिकांना मला एकच सांगणं आहे की कुठेही निराश होऊ नका, हताश होऊ नका, कोणाच्या बोलण्यात येऊ नका आता. कारण प्रत्येक या राजकारणामध्ये पक्षांनी वेगळ्या वेगळ्या भूमिका केल्या सत्तेत बसण्यासाठी. माझं महाराष्ट्र सैनिकांना फक्त एवढंच सांगणं आहे, जर का उद्या राजसाहेबांनी निवडणुकीनंतर महायुतीत जरी गेले तरी आपण त्यांना काय बोलतात पाठिंबा देणं गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे जर का सत्तेत बसायचं असेल तर महायुती किंवा महाआघाडी, आणि महाआघाडीत जाणं आपण बोलतात ना आपल्या रक्तात नाही त्या मित्रांनो. कारण केंद्रात जर का भाजप असेल आणि जर का भाजपबरोबर आपण गेलो आपली बऱ्यापैकी कामं जी आहेत महाराष्ट्रातले प्रश्न सुटतील. लोक आपल्याला बोलतील पाठिंबा पाठिंबा बिनशर्त पाठिंबा, पण मित्रांनो हे जे लोक बोलणार आहेत ना ते आपल्याला या राजकीय पटलावर दिसणार पण नाही. आणि त्यातल्या त्यात मी सांगतो ना ह्यांचे उमेदवार देखील आपल्याकडे येतील. उद्या काँग्रेस आणि उभाटा गट मी तुम्हाला सांगतो कुठेच नसेल सत्य, या म्हणजे बोलतात ना कॉम्पिटिशनमध्येच नसतील. कारण लोक त्यांना वैतागले. जी ही जसं सांगितलं राजसाहेबांनी शरद पवार साहेबांनी जो राजकारणाचा चिखल केला हे आमदार फोडणं वगैरे ते, आणि त्याच्यानंतर आता हे शरद पवार साहेबांबरोबर जाऊन बसले आपले उद्धव साहेब, काय म्हणजे ह्यांचं राजकारणच गलिच्छ आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गलीचे ही महाराष्ट्राची संस्कृतीच नाही. आणि मला असं वाटतं की राजसाहेब जे आता राजकारण करतात ते महाराष्ट्राच्या हितासाठी करतात. कारण त्यांनी आजवून पाहिलं, एकटं लढून पाहिलं, कोण मित्रांनो पाठिंबा देत नाही. तर मला असं वाटतं आता राजसाहेबांनी, मला असं वाटतं पर्सनली की राजसाहेबांनी आता खरं राजकारण केलं पाहिजे. आणि आपण मित्रांनो जर का आपण नायक चित्रपट पाहिला असेल तर अनिल कपूरने शेवटी अमरीश पुरीला मारून एक राजकारण बोलतात ना त्याच्यावर त्याला एक मनात वाटलं की अरे मी राजकारण शेवटी मी पण राजकारणीच झालो. पण मित्रांनो ते चांगल्या गोष्टीसाठी राजकारण होतं. तर मला असं वाटतं हे लोक जर का वाईटासाठी राजकारण करत असेल, सत्तेत येण्यासाठी राजकारण करत असतील तर मित्रांनो मला असं वाटतं आपणही कुठेतरी नाहीतर मग बोलतात नाही कॉम्पिटिशनमध्ये आपण नसू आणि त्यातल्या तर महाराष्ट्र बिघडेल. तर मला असं वाटतं कुठेतरी आपल्याला आत्ता वाटेल की भूमिका बदलल्यात वगैरे सगळ्या गोष्टी, पण महाराष्ट्र हातातून आपल्याला घालवायचा नाही. त्यासाठी हे उचललेलं पाऊल असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सैनिकांनी त्याला पाठिंबा द्यावा आणि कुठेही नाराज होऊ नये, कोणाच्या बोलण्यात येऊ नये. लोक काहीही बोलतील, त्यांना काही बोलू द्या, आपण काय करतो ते आपल्याला माहिती आहे. आज भरपूर लोक बोलतील हे की काय तुम्ही करताय की तुम्ही आता महायुतीबरोबर जाणार पण एकटे का लढताय. तो विषय आपला आहे मित्रांनो. कारण कसं आपले उमेदवार तयारी करतात, त्यांनाही निवडणुका लढवायच्या असतात. तर राजसाहेबांनी मला वाटतं त्यांचा कुठेतरी विचार केला आहे का भाजप मनसे एकत्र येत असेल तर खूप चांगलं महाराष्ट्र राजकारणासाठी खास करून खूप चांगलं आहे मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये
भरपूर लोक समाधानी होतील, त्यातल्या त्या मराठी वर्गही आणि त्यातला बाकीचा जो भाजपचा वर्ग आहे तो देखील समाधानी असेल. आणि कुठेतरी एक बाळासाहेबांचा जो दरारा तो राजसाहेबांमध्ये आहे हे भाजपला कळलं आणि त्याच्यामुळे राजसाहेबांना त्यांनी सोबत घेण्याचा निर्णय कदाचित केला असेल आणि हा निर्णय अतिशय योग्य आहे. तुम्हाला हेच सांगायचं मित्रांनो की दिवाळीच्या ह्या ऐन मोक्यावर राजसाहेबांनी जे क्लू दिले आपल्याला की आत्ता 2024ला भाजपचा मुख्यमंत्री जरी असला तरी सत्तेत आपण असू आणि 2029ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच मुख्यमंत्री होणार, हे राजसाहेबांनी जे सांगितलं की लिहून घ्या. आणि हे म्हणजे स्टेटमेंट जे आहे ते मला असं वाटतं की कुठेतरी सुखद आहे आणि त्याचा कुठेतरी महाराष्ट्राला फायदा होईल, मराठी जनतेला फायदा होईल आणि महाराष्ट्राच्या हितासाठीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना काम करणार आणि त्यासोबत महायुतीत जरी गेली तरी आपण राजसाहेबांना पाठिंबा देऊ. पण आता आपण सध्या आपलं फोकस जे आहे विधानसभेचं स्वबळावर लढणं याच्या तयारीला लागूया. सध्या जरी भाजप प्रतिस्पर्धी असला तरी पण मित्रांनो आपल्याला त्याला प्रतिस्पर्धी ठेवूनच निवडणुका लढवायच्यात आणि आपल्याला जिंकायचं आहे. कारण महाराष्ट्रात आपले देखील काहीतरी आमदार असले पाहिजे ज्यांच्यासोबत आपण महायुतीमध्ये कदाचित जाऊ देखील. तर कुठेतरी असं नको वाटायला की एकच आमदार आहे. ती परिस्थिती आता कुठेतरी महाविकास आघाडीची आणि उभाटा गटाची असू शकते. तर आत्ता मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बऱ्यापैकी आमदार निवडून येतील आणि त्याच्या तयारीला आपल्याला लागायचं आहे. एवढंच सांगेल मित्रांनो. दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला फक्त एवढंच सांगायचं की मनसेची जी भूमिका असेल, राजसाहेबांची जी भूमिका असेल त्याला समर्थन देणं गरजेचं आहे आणि त्याला तुम्ही समर्थन द्याल हीच आशा अपेक्षा करतो मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.